शिवसृष्टी आपण आपल्या एका ड्रीम प्रोजेक्टपैकी शिवसृष्टी आता पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. शिवसृष्टीचं लोकार्पण केव्हा होईल आणि आणखी त्याच्यात काय असं आहे की अजून त्याचं काम सुरू आहे. तुम्ही बरोबर की ते जायजॅन्टिक फार मोठं काम आहे ते, आणि सतत एवढी 100 माणसं जे रात्रंदिवस राबत असताना ते अतिशय कलाकुसरीचं काम आहे. राजस्थानी लोक तिथे ठाण मांडून बसून ते काम करून घेत आहेत, आणि वसंत पवार असेल किंवा आमचे बाळासाहेब लोखंडे, इतर कार्यकर्ते आणि समीर भाऊ स्वतः त्याच्यामध्ये लक्ष घालून लहान लहान गोष्टीच्या बाबतीमध्ये आपण त्याच्यामध्ये आणखीन काही सुधारणा करता येईल ते करायचे. अजून त्याच्यामध्ये जे आहे बरंचसं कन्स्ट्रक्शनचं काम झालेलं आहे, परंतु मध्ये जे कारंजी निर्माण करायचे ते राहिलेले आहेत, आणि मध्ये जे अनेक त्या सेनापतींचे जे आपल्याला चित्र लावायचे ते फोटो, त्याच्यावर अजूनही जे आहे कुठल्या प्रकारचं ते असावं की लोकांना ते ठळकपणे दिसेल आणि कायमस्वरूपी ते राहील, याच्यावर अजून थोडीशी माहिती गोळा करायचं काम चालू. वेगवेगळे जे आहेत प्रस्ताव डोळ्यासमोर येत आहेत. मार्बलवर त्याचं चित्रण करावं असाही तो प्रयोग आहे, तो पण आपण तो काही प्रमाणामध्ये पाहिला. त्यापेक्षा काही चांगलं नवीन काय आहे ते आपण शोधतो आहोत. आणि मला असं वाटतं कारण हे जे आहे हे कायमस्वरूपी आहे, आणि राज्यातलं एक प्रमुख जे आहे प्रमुख छत्रपतींचं जे आहे इतिहास सांगणारं ही शिवसृष्टी आहे. त्याच्यामुळे थोडासा वेळ लागतो आहे, पैसाही त्याच्यावर जास्त खर्च होतो. आपण पाहिलं असेल की ते प्रचंड मोठं काम ते सुरू आहे. तो यावर्षी जे आहे शिवजयंतीच्या निमित्तानं पुन्हा ते काम आपल्याला एक 15 दिवस तरी थांबावं लागतं, कारण अगोदर आणि नंतर, आणि तिथे जे आहे साफसफाई करून छत्रपतींना पुष्पहार अर्पण करणं, किंवा तिथे काही मिरवणुका येतील, किंवा तिथे आता आमच्या ह्या कार्यकर्त्यांनी तिथे शिवनाट्य वगैरे जे आहे संध्याकाळचं ठेवलेलं आहे. इतर अनेक कार्यक्रमाची योजना त्यांनी केलेली आहे. त्याच्यात स्टेज वगैरे या सगळ्या गोष्टी करायच्या, तर त्याच्यामध्ये आता लक्ष घालतात. कालच समीर भाऊ आणि सगळे आमचे कार्यकर्ते त्या ठिकाणी बराच वेळ तिथे त्यांनी त्याचं नियोजन केलेलं आहे. आणि मग ते हा कार्यक्रम झाल्यानंतर मग पुन्हा जे आहे त्याचं उरलेलं काम जे आहे ते आपण सुरू करू. आणि मला वाटतं की कदाचित महिना 2 महिन्यामध्ये हे पूर्ण व्हावं अशी अपेक्षा आहे. मोबाइल मोबाइल मोबाइल, अरे मोबाइल बोले तो SS मोबाइल. स्मार्टफोन ब्रँड असो कोणताही, खरेदी मात्र SS मोबाइल मध्येच. मोबाइल मोबाइल मोबाइल, अरे मोबाइल बोले तो SS मोबाइल.